आई आई शपथ, या शहरात आलो पण तुला काय विसरलो नाही मी. आई तुला हे पैसे द्यायचे होते ठेवायला. अरे येड्या, तुझे पैसे ठेवायला मी काय तुझी बँक आहे का तिजोरी आहे? आता तुझ्या बायकोकडे दे. तुझी बायको आली ना, तुमचा संसार सुखाचा करा रे राजा. आजी मी श्याम, अगं तुझा लाडका श्याम ग. आजी आई मी पण जाईन म्हणतो शहरामध्ये. अगं इथं बसून काय होणार आहे? शिवाय जमिनीचं कर्ज देखील फेडायचंय. तुझा बाबा शहरात गेला, तो कायमच तिथूनच गेला. तुझा दादा बी गेला, तो बी तिथंच आहे. आता तू बी जाणार. जा बाबा, मी नाही आडी यायची तुमच्या भविष्याच्या, नाही यायची. वाचवा 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 वाचवा. थँक्यू सो मच. आज तुमच्यामुळे माझा जीव वाचला. इट्स ओके. काय कसं काय? अरे बारक्या कसं आहे? एकदम झकास. अगं मी एक गरीब माणूस आहे. माझ्या मोडक्या तोडक्या घरामध्ये तू तुझं सोन्यासारखं नशीब नको आजमावू. प्रेमामध्ये हे सगळं नसतं. ए गंगा, तू माझ्याशी खरंच लग्न करशील ना? हो ना. प्रेमाच्या जाळ्यात पकडून स्वतःची गरिबी हटवायचा प्रयत्न चाललाय तुझा. बोल बोल, तुझ्या प्रेमाची किंमत बोल आणि चालता होय तू. काय केलं पाटील माझ्या पोरीनं? अगं नदीवर पाणी आणायला पाठवतोस हिला का माझ्या चंद्रावर गळ टाकायला? अगं एवढी जवानी उड्या मारत असेल तर पाठव की माझ्या संगत तिला. गैरसमज होतोय तुमचा. मी तुमच्या मुलीला प्रेमात पडलेलं नाही. काय पण, या येड्या पोरीला घेऊन कुठं जाऊ मी? पार्वती, अगं गंगा कुठं नाही? काय म्हणतो? आई, आजपासून मीच तुमची मुलगी आणि मीच तुमची सून. संदीप सांग ना, व्हॉट इज दिस? साक्षी, ही आहे माझ्या आईची माया. माया? मायेचा पदर. संदीप, आपण जाऊयात ना पप्पांकडे राहायला. बघ ना, आपण तिकडे गेलोत ना, आपल्याला धन दौलत गाडी बंगला सगळं रेडीमेड मिळेल. म्हणजे मी घर जावई व्हायचं आणि सासऱ्याचा उद्योगधंदा सांभाळायचा आणि माझ्या इथं काबाड कष्ट करू दे. सारखं आई आई आई. तुझी आई वैरीण झाली माझ्या सुखात. साक्षी, तुझ्या आईचं घरकुल खूप छोट आहे र पोरा. तिच्या मायेचा पदर बी तोकडा आहे र. जा, तुझ्या सासऱ्याच्या घरी जा तू. आई मी तुझ्या पायांची शपथ घेऊन सांगतो, या घमेंडखोर बापाला आणि त्याच्या मुलीला आईच्या प्रेमाचं महात्म्य काय असतं हे दाखवून देईन.